नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आज आपल्याला RRB NTPC 2025 12th लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 9 सप्टेंबर 2025ला झालेला शिफ्ट 1चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न, पृथ्वीवर वेगवेगळ्या ऋतूंचे मुख्य कारण काय आहे? उत्तर, पृथ्वीचा सूर्याभोवती कल आणि परिभ्रमण. राजस्थानचे डेझर्ट नॅशनल पार्क राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर, जैसलमेर आणि बारमेर. कोणत्या बायोकेमिस्टला 1958 मध्ये प्रथिनांच्या विशेषतः इन्शुलिनच्या संरचनेवरील कामासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले? उत्तर, फ्रेडरिक सेंगर. विविध संवैधानिक पदांसाठी शपथ आणि प्रतिज्ञापत्राचे प्रकार कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद केले आहेत? उत्तर, 3री अनुसूची. 1931 मध्ये बीटा क्षयसाठी ऊर्जा आणि गतीच्या संवर्धन नियमांचा वापर करून आता न्यूट्रिनो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका नवीन कणाच्या अस्तित्वाची भविष्यवाणी कोणी केली होती? उत्तर, वुल्फगँग पॉली. देशाच्या मानवी विकासाचे मोजमाप करण्यासाठी आयुर्मान, शिक्षण आणि दरडोई उत्पन्न यांचा समावेश कोणत्या निर्देशांकाद्वारे केला जातो? उत्तर, मानव विकास निर्देशांक. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम विशेषतः प्रशासकीय आणि इतर बाबींसाठी न्यायाधिकरणांच्या स्थापनेशी संबंधित आहेत? उत्तर, कलम 323A आणि 323B. कोणते पठार पॅटलँड मालिकेचा भाग नाही? उत्तर, दख्खन पठार. डिसेंबर 2024 मध्ये भारताच्या संरक्षण मंत्रालयाने किती Su-30 MKI विमाने खरेदी करण्यासाठी HAL सोबत करार केला? उत्तर, 12. भारतात पहिल्यांदाच जागतिक आरोग्य शिखर परिषद प्रादेशिक बैठक 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? उत्तर, भारत मंडपम, नवी दिल्ली. वक्फ सुधारणा कायदा 2025चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? उत्तर, वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि समावेशकता वाढवणे. 2025च्या ISSF ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या स्कीट स्पर्धेत कोणत्या भारतीय महिला नेमबाजाने रौप्य पदक जिंकले? उत्तर, रायझा ढिल्लन. एप्रिल 2025 मध्ये इंडिया AI मिशन अंतर्गत देशातील पहिले स्वदेशी मोठ्या भाषेचे मॉडेल विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या भारतीय स्टार्टअपची निवड करण्यात आली? उत्तर, सर्वम AI. 1857 नंतर भारतात झालेल्या हिंदू-मुस्लिम ऐक्यावर अविश्वास असल्याने ब्रिटिशांनी कोणते धोरण स्वीकारले? उत्तर, फूट पाडा आणि राज्य करा. मे 2025 मध्ये चाचणी घेण्यात आलेल्या भारताच्या स्वदेशी ड्रोनरोधी प्रणालीचे नाव काय आहे? उत्तर, भार्गवास्त्र. 22 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती अमृत स्टेशनचे उद्घाटन केले? उत्तर, 103. पजहस्सी राजा हे आधुनिक डॅश डॅश राज्यातील स्वातंत्र्य सैनिक होते? उत्तर, केरळ. विंडोजमध्ये स्क्रीन रिझोल्यूशन समायोजित करण्यासाठी किंवा डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी वापरकर्ता सामान्यतः खालीलपैकी कोणता पर्याय वापरेल? उत्तर, सेटिंग्ज. PMG1 म्हणजेच जैव इंधन वातावरण अनुकूल फसल अवशेष निवारण योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? उत्तर, 2019. भारत UAE सागरी सहकार्य मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांनी NAVDEX 2025 मध्ये भाग घेतला? उत्तर, ICGS शूर. भारतातील सहकारी संस्थांना कोणत्या घटनादुरुस्तीने संवैधानिक दर्जा दिला? उत्तर, 97वी घटनादुरुस्ती कायदा 2011.
भारतीय संविधानाचे डॅश डॅश न्यायालयीन पुनरावलोकनाअंतर्गत न्यायालयात आव्हान देण्यापासून कायद्यांचे संरक्षण करते. उत्तर 9वे अनुसूची. माहिती देण्यासाठी सार्वजनिक माहिती अधिकारी यांना किती वेळ दिला जातो? उत्तर सर्वसाधारणपणे 30 दिवस आणि जन्मठेपेच्या किंवा स्वातंत्र्याच्या प्रकरणांसाठी 48 तास. डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामचा भाग असलेला युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर हा जमिनीच्या रेखांश आणि अक्षांश निर्देशांकावर आधारित किती अंकांचा एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे? उत्तर 14 अंक. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? उत्तर ग्रामीण भागातील गरिबांना स्वयं मदत गटांमध्ये संघटित करण्याचे उद्दिष्ट ठेवते. नियोजन आयोग ही पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी जबाबदार असलेली सर्वोच्च संस्था होती. भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1950. भारतातील हरित क्रांतीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नव्हते? उत्तर शेत जमिनीचा विस्तार. खालीलपैकी कोणते रीड ओन्ली मेमरी म्हणजेच रॉमसाठी खरे आहे? उत्तर ते बूटिंग सूचना कायमस्वरूपी साठवते. गुर्जर प्रतिहार राजवंशाच्या विस्तारादरम्यान खालीलपैकी कोणते शहर वत्सराजाची राजधानी बनले? उत्तर उज्जैन. जानेवारी 2025 मध्ये जागतिक आर्थिक मंच म्हणजेच WEFची वार्षिक बैठक कोणत्या स्विस शहरात झाली? उत्तर दावोस. 2025 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेले आणि एक प्रसिद्ध विचारवंत, तत्त्वज्ञानी, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले हृदयनारायण दीक्षित हे कोणत्या भारतीय राज्यातील आहेत? उत्तर उत्तर प्रदेश. कोणत्या चळवळीमुळे महात्मा गांधींचा अखिल भारतीय राजकारणात प्रवेश झाला? उत्तर खिलाफत आणि असहकार चळवळ. 29 मे 2025 रोजी कोणत्या संस्थेने राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव साजरा केला? उत्तर CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, डेहराडून. पहिला मुघल शासक बाबर हा मध्ययुगीन जगातील 2 महान विजेत्यांशी संबंधित होता. जर तो त्याच्या आईच्या बाजूने मंगोल विजेता चंगेझ खानशी संबंधित होता तर तो त्याच्या पितृपक्षाने कोणाशी संबंधित होता? उत्तर तैमूर. मे 2025 मध्ये भारताने उत्पादकता वाढीसाठी कोणत्या प्रादेशिक संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले? उत्तर आशियाई उत्पादकता संघटना. 1923 मध्ये आंध्र प्रदेशात जन्मलेले वेदांतम प्रल्हाद शर्मा यांना खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीची दीक्षा मिळाली? उत्तर कुचिपुडी. खालीलपैकी कोणते राज्य गोंड समुदायाच्या आदिवासी वस्तीसाठी ओळखले जाते? उत्तर छत्तीसगड. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू खालीलपैकी कोण होता? उत्तर विश्वनाथन आनंद. अणुक्रमांक 21 असलेला मूलद्रव्य डॅश डॅश आहे? उत्तर स्कँडियम. दीर्घकाळ चाललेला आंतरराज्य सीमा वाद सोडवण्यासाठी एप्रिल 2025 मध्ये गुवाहाटी येथे कोणत्या 2 राज्य सरकारांनी अधिकृत स्तरावरील चर्चा केली? उत्तर मिझोराम आणि आसाम. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.